धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। रायगडच्या बेणसे गावातील 3 अल्पवयीन मुलांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू झालेला आहे। पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पोहण्यासाठी गेले असता अंदाज न आल्यानं ते पाण्यात बुडाले। 3 अल्पवयीन मुलांचा डोहात बुडून मृत्यू। रायगडच्या बेशने गावातली ही अतिशय दुर्दैवी अशी घटना। पोहण्यासाठी गेलेली होती ही मुलं, मात्र या पाण्याचा अंदाज आला नाही आणि 3 अल्पवयीन मुलांचा या डोहामध्ये बुडून मृत्यू झालाय। मेहबूब जमादार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। मेहबूब, नेमकं काय घडलं? काल संध्याकाळच्या सुमारास नागोठणा जवळ म्हणजे नागोठणा ते पोयनाड हा जो रोड आहे, या रोडवरील बेणसे गावातील 3 मुले म्हणजे अल्पवयीन मुले होती, 17-18 वर्षाची होती। ही 3 जण तेथील सिद्धार्थनगर या भागातील तलावामध्ये पोहण्यास गेली, परंतु पाण्याचा किंवा त्या तलावाचा अंदाज न आल्याने ते 3ही एकमेकांना वाचवताना तिघही बुडाले। ग्रामस्थांच्या लगेच ही बाब लक्षात आली। ग्रामस्थांनी या 3 मुलांना बाहेर काढले, परंतु ते बेशुद्ध अवस्थेत होते, म्हणजे पूर्ण शुद्धीमध्ये कोणी नव्हतं। या 3घांना लागलीच ग्रामस्थांनी नागोठणे येथील रुग्णालयात, शासकीय रुग्णालयात दाखल केले। तेथून मग त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अलिबाग रोडवरील वडखळ येथील याच्या रिलायन्सच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले। त्या ठिकाणी त्यांचा आज सकाळी मात्र या 3घांचा दुर्दैवी मृत्यू झालाय व हे 3ही बेणसे गावातील एकाच मोहल्ल्यातील 3 होते व यातील 2 हे सख्खे भाऊ होते। त्यामुळे आज बेणसे नागोठणा परिसरात हळहळ एकाच घरातील 2 भावांचा मृत्यू झालाय, तर आणखी एकाचा त्याच गावातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याने तेथे हळहळ व्यक्त करण्यात येते। मेहबूब, यावर लक्ष ठेवून असतात त्याचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद। आणि आता